डिपार्टमेंटने लक्ष नको का द्यायला? इतकं प्रवासी आहेत आज रायगड विभागामध्ये जाणार आहेत, किती टीका होत आहेत, याच्यात दादा या डिपार्टमेंटने लक्ष दिलं पाहिजे. लोक किती बोलणार, ग्रामपंचायतीने कंप्लेंट करायला पाहिजे, जनतेने पण उठाव केला पाहिजे. महाड ते किल्ले रायगड मार्गावरील खड्ड्यांची भीषण स्थिती दाखवणारे आमचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया संतापात बदलल्या आहेत. नातेखिंडीत राहणारे स्थानिक असोत किंवा या मार्गावरून प्रवास करणारे वाहन चालक, सर्वच स्तरातून प्रशासनाच्या हलगर्जीपणावर रोष व्यक्त होत आहे. रायगडासारख्या ऐतिहासिक गडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा प्रवेशद्वार जर अशा अवस्थेत असेल तर पर्यटन, स्थानिक विकास आणि नागरिकांचे सुरक्षित जगणे या सर्वच गोष्टी धोक्यात येतात. आता तरी प्रशासनाने तातडीने या रस्त्याकडे लक्ष दिले नाही तर नागरिकांना तीव्र आंदोलन करण्याखेरीज अन्य मार्ग नसेल. मुळात हा जो महामार्गाचा दर्जा मिळाला महाड ते रायगड रस्त्याचं, त्याचं काम चालू झालं काम. आज 4 वर्ष काम चालू आहे. अक्षय कन्स्ट्रक्शन हा ठेकेदार हे काम करतोय, मात्र ते काम तेवढ्या दर्जाचं होत नाहीये. आणि ते काम होत असताना आज ते बऱ्याच ठिकाणी काम रखडलेलं आहे. काही ठिकाणी कॉन्क्रीट झालेले आहेत, काही ठिकाणी ब्रिजेसची कामं आहेत, ब्रिज झाले तर तिथं कठडे नाही आहेत. आज इथं तुम्ही बघाल हा मुंबई गोवा महामार्गाला जोडणारा हा अप्रोच जो नातेखिंड याला म्हटलं जातं, हा नातेखिंडीतला हा जवळजवळ 100-200 मीटरचा हा जो पट्टा आहे, हा इतका दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्याची की एवढे भले मोठे खड्डे पडलेले आहेत की याच्यामध्ये नागरिकांना वाहतूक करताना, गाड्या चालवताना एवढा त्रास होत आहे. महिलांना स्कूटी चालवताना त्यांचा अपघात होतो आहे, पडतायत महिला याच्यामध्ये. एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत. अक्षरशः अक्षय कन्स्ट्रक्शननी ही दुरुस्ती करायला पाहिजे, मात्र तो ठेकेदार ही दुरुस्ती करत नाहीये. आणि ही दुरुस्ती करत नसल्यामुळे हे खड्डे आणखीन वाढत जाणार आहेत. आणि आता येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये या चाकरमानी येणार आहेत, इथे वाहतूक वाढणार आहे. आणि सगळ्यात मोठी इथे अडचण आहे की इथं हा रस्ता खूप अरुंद झालेला आहे. या आजूबाजूने झालेलं अतिक्रमण आहे, हा रुंदीकरणाचा भाग आहे. पण आजही महामार्ग विभाग याच्याकडे लक्ष देत नाहीये की ह्याचं रुंदीकरण करत नाहीये. ह्याचं रुंदीकरण का करत नाहीये? त्याच्यामध्ये कुणाचे हेतुस्फूरक स्वार्थ जडलेले आहेत, कुणाला इथं येण्यामध्ये कोण अडवतंय, कोणाचे इथं येण्यामध्ये कोण त्यांना तंबी देते की इथं करू नका. एवढं अतिक्रमण इथं झालेलं आहे. हे अतिक्रमण हटवून हा रस्ता रुंद केला पाहिजे. त्याच्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, पर्यटकांच्या गाड्या उभ्या राहतात, इथे हॉटेल व्यावसायिक आहेत, मोठ्या संख्येने इथं वाहनं उभी होतात आणि इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. हा सगळा मनस्ताप आम्ही रायगडवासी आज कित्येक वर्ष भोगत आहोत आणि हे आम्हाला कधी याच्यापासून सुटका मिळणार आहे अशी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करत आहोत.